काही वेळा देशाची खरी ओळख मोठमोठ्या गोष्टीने नाही तर एका साध्या पण असामान्य व्यक्तीमुळे सुद्धा होते। गेल्या 2 दिवसापासून भारतात एक नाव खूप चर्चेत आहे, देवव्रत महेश रेखे गणपाठी, वय वर्ष 19, मूळचा अहिल्यानगर महाराष्ट्र येथील। तर हा मुलगा कोणताही अभिनेता किंवा क्रिकेटपटू नाही, तरीही याची चर्चा देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री करत आहेत। याचं कारण म्हणजे त्याने एक असं काम केलंय जे जगातील कोणताही सुपर कॉम्प्युटर किंवा AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल करू शकणार नाही। तर त्याने नेमकं काय केलंय चला बघूया। देवव्रतने वाराणसीतील वल्लभश्याम शालिग्राम सांगवेद विद्यालयामध्ये 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत सलग 50 दिवस दररोज 4 तास ही कठोर साधना केली। त्याने शुक्ल यजुर्वेदाच्या जवळपास 2000 मंत्राचे दंडक्रम पारायण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। हा पराक्रम गेल्या 200 वर्षात कोणत्याही व्यक्तीकडून पूर्ण झाला नव्हता। दंडक्रम ही मंत्राने केवळ सरळ किंवा उलटे म्हणण्याची पद्धत नाही, तर शब्दाने त्याची जागा बदलून जोडून तोडून शेकडो वेगवेगळ्या क्रमाने उच्चारण्याची एक अत्यंत जटिल प्रक्रिया आहे। आता दंडक्रम म्हणजे काय चला बघूया। ही मंत्रांना वेगवेगळ्या अत्यंत गुंतागुंतीच्या क्रमाने म्हणण्याची पद्धत आहे। उदाहरणार्थ जर एखाद्याचं नाव राम श्याम लक्ष्मण असेल तर दंडक्रमात ते असे म्हणता येईल जसे की राम श्याम श्याम राम श्याम लक्ष्मण लक्ष्मण श्याम। हे केवळ स्मृतीवर आधारित नसून ध्वनी श्वास लय आणि मनाची उत्कट एकाग्रता यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे। दंडक्रमात सर्वात मोठी गोष्ट ही आहे की जर तुमच्याकडून एक चूक झाली तर संपूर्ण साधना व्यर्थ ठरते आणि ती सुरुवातीपासून पुन्हा सुरू करावी लागते। इथे कोणताही बॅकस्पेस किंवा एडिट करण्याची सोय अजिबात नाही। या कठोर नियमामुळे ही परीक्षा केवळ त्याच व्यक्तीकडून उत्तीर्ण होऊ शकते ज्याने आपल्या मेंदूला मशीनपेक्षा वरच्या स्तरावर प्रशिक्षित केले आहे। देवव्रतने सिद्ध केलंय की मशीन जलद असल्या तरी मानवी स्मरणात असलेली सटीकता आणि जिवंत नियंत्रण अद्वितीय आहे। वैज्ञानिक याला मानवी मेंदूचा सर्वोत्तम परफॉर्मन्स मानत आहेत। देवव्रतने सिद्ध केले आहे की मानवी मेंदूची एकाग्रता आणि स्मरणशक्ती मशीनपेक्षाही खूप वरचढ आहे। देवव्रतने आजच्या काळात भारतीय शिक्षण परंपरेची शक्ती पुन्हा सिद्ध केली आहे। हजारो वर्षापासून भारतात शिक्षण स्मृती आणि श्रुती यावर आधारित होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रता विचार करण्याची क्षमता अनेक पटीने वाढत होती। विदेशात लोक याला ब्रेन सायन्सचा चमत्कार मानत आहेत, परंतु भारतात काही लोक या उपलब्धीवर टीकाही करत आहेत। ते म्हणतात की याचा काय उपयोग आहे, याने कोणता शोध लावलाय। त्या लोकांना भारतीय परंपरा आणि संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट जुनी वाटते। हे लोक मनोरंजनात तर्क विचारत नाहीत, पण आपल्या मुळांच्या ज्ञानात प्रश्न शोधतात। देवव्रतने अशा लोकांना उत्तर दिलंय की आपली स्मरणशक्तीच परंपरा अद्वितीय आहे। या भव्य यशानंतर आणि सन्मानानंतरही देवव्रतमध्ये अहंकार अजिबात आलेला नाही आहे। तो म्हणाला की ही तर फक्त एक सुरुवात आहे, खरी साधना तर अजून बाकी आहे। ही विनम्रता भारतीय शिक्षणाची सर्वात मोठी खूबी आहे। देवव्रत आपल्याला आठवण करून देतो की आपले खरे नायक ते आहेत जे 100 वर्षाचा आत्मविश्वास निर्माण करतात आणि आपल्या सभ्यतेची ज्योत विझू देत नाहीत। जी सभ्यता आपल्या मुळांवर गर्व करते ती जगात दिशा देते आणि जी सभ्यता आपल्या मुळांना ओझे समजते ती संग्रहालय बनून राहते। देवव्रतचा हा पराक्रम केवळ एक वैयक्तिक उपलब्धी नसून भारताच्या भविष्यासाठी एक युवा पिढीसाठी एक प्रेरणादायक संदेश आहे।